नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचं माइंड खूप रिलॅक्स होणार आहे. आज आपण बर्लिंग्टन सिटीचा जो वॉटरफ्रंट एरिया आहे तो पाहण्यासाठी जाणार आहोत. तिथे जाण्यासाठी एक 50 मिनिट आपल्याला लागतील. बर्लिंग्टन ही खूप सुंदर सिटी आहे आणि टोरंटो सिटीपासनं एक जवळपास 40 किलोमीटर अंतरावरती आहे साऊथ साईडला. त्या टोरंटो सिटीच्या अगोदर मध्ये मिसिसागा लागतं, त्याच्यानंतर मग बर्लिंग्टनचा एरिया लागतो. तर या ठिकाणी आपण आज जाणार आहोत. चला तर मग या माझ्यासोबत. बर्लिंग्टन ही लेक ऑन्टारियोच्या किनाऱ्यावरती बसलेली अतिशय सुंदर आणि मॉडर्न सिटी आहे. बर्लिंग्टन ही ऑन्टारियोमधली एक सर्वात जास्त एक्सपेन्सिव्ह एरिया म्हणून इथे ओळखला जातो आणि टोरंटो सिटीपासून खूप जवळ आहे, त्यामुळे खूप लोकांची पसंती आहे इथे राहण्यासाठी. कॅनडामध्ये सर्वच सिटी ह्या खूप वेल प्लॅन्ड असतात. त्यातले त्यात बर्लिंग्टन ही अतिशय मॉडर्न सिटी आहे. या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन्स आहेत, ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्या मॉडर्न्स आहेत आणि त्या रिसेंटली गेल्या एक 5-10 वर्षामध्ये बांधलेल्या आहेत. बर्लिंग्टनचा वॉटरफ्रंट एरिया अतिशय सुंदर आणि वेल प्लॅन्ड आहे आणि इथे येण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते. स्पेशली जेव्हा समर टाईम असतो त्यावेळेस इथे खूप लोक येतात दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. मित्रांनो, हा व्हिडिओ पण ऑगस्ट 2024 मधला आहे आणि आज खूप सुंदर वातावरण होतं. कॅनडामध्ये जर फिरायचं असेल, आउटडोर ॲक्टिव्हिटीज जर करायच्या असतील तर सगळ्यात बेस्ट टाईम असतो जूनपासनं ते ऑगस्ट एंडपर्यंत. आता हे जे माझ्या समोर तुम्हाला पाणी दिसत आहे, तुम्हाला कदाचित वाटत असेल एक समुद्र असल्यासारखं, पण कॅनडामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप मोठमोठ्या लेक्स आहेत. लेक्स म्हणजे कसं की एक प्रकारचं खूप मोठं तळं. तर ही जी लेक आहे हिचं नाव आहे लेक ऑन्टारियो. या लेकच्या बाजूला अतिशय सुंदर असा ट्रॅक बनवलेला आहे, त्याच्यावरती आपण चालत जाऊ शकतो. या ट्रॅकवरती बरेच लोक सायकलिंग करतात, इलेक्ट्रिक स्कूटर पण वापरतात. जेव्हा आपण याच्यावरती चालत जातो आणि चालत चालत या बाजूच्या पाण्याचा जो आवाज आपल्या कानावरती पडतो त्यामुळे आपलं माइंड एकदम रिलॅक्स होतं. हा जो समोर तुम्हाला जो पाण्यामध्ये छोटासा जो ब्रिज दिसत आहे त्या ब्रिजवरती पण आपण जाऊ शकतो. तर तिथे आपण आता थोड्या वेळानंतर जाऊ आणि तिथून गेल्यानंतर पण आपल्याला लेकचा अतिशय सुंदर असा सीन दिसतो. दूरच्या बोट पाहण्यासाठी लेकच्या किनाऱ्यावरती त्यांनी असं टेलिस्कोप सारखा एक डिव्हाइस बसवलेला आहे. त्या डिव्हाइसचा उपयोग करून आपण त्याच्यामधनं ज्या पाण्यामध्ये लांब दूर अंतरावरती बोट्स आहेत त्याला आपण अतिशय असं जवळून पाहिल्यासारखं आपल्याला फील येतो. या लेकच्या किनाऱ्यावरती बरेच असे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी आपण पाण्यामध्ये जाऊ शकतो आणि ह्यांना असं बीच सारखा फील आलेला आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा खूप गरमी असते त्यावेळेस लोक मात्र इथे येतात आणि इथे स्विमिंगचा आनंद घेतात. आपलं माइंड रिलॅक्स करण्यासाठी निसर्गामध्ये हा अतिशय सुंदर स्पॉट आहे. जेव्हा अशा लाटा आपल्या पायाला येऊन लागतात आणि आपण खुल्या पायांनी अशा ठिकाणी चालतो त्यावेळेस आपलं माइंड मात्र खूप लवकर रिलॅक्स आणि फ्रेश होतं. या लेकमध्ये लोक बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर ॲक्टिव्हिटीज करतात.
चला तर मग आपण आता तो जो समोर पाण्यामध्ये बांधलेला ब्रिज आहे त्या ब्रिजवरती जाऊया आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला या लेकचा कसा व्ह्यू दिसतो ते पाहूया। हा जो पक्षी आहे याला इकडे कॅनडामध्ये सीगल म्हणतात आणि हा कॅनडामध्ये सर्वच ठिकाणी आढळतो। कॅनेडियन लोकांना समर टाईममध्ये सायकलिंग करायला खूप आवडतं, त्यामुळे इकडे प्रत्येकाकडे आपली स्वतःची सायकल असते आणि ते आउटडोर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आणि त्याचबरोबर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इकडे ते सायकलिंग रेग्युलरली करतात। इकडे स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते। आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी वातावरण आजूबाजूचं खूप क्लीन ठेवलं जातं आणि त्यासाठी इथे वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या साईजची अशी फुलं लावली जातात, ज्यामुळे आपलं मन खूप अतिशय प्रसन्न होतं। आपण आता या ब्रिजवरती आलेलो आहोत। चला तर मग पुढे चालत जाऊया आणि इथनं लेक कशी दिसते ते पाहूया। हा ब्रिज दुरून आपल्याला खूप छोटा वाटत होता, पण इथे आल्याच्या नंतर समजलं की हा बराच लांब आहे आणि याच्यावरती चालत गेल्यानंतर पुढे एंड पॉईंटला त्यांनी असा हाय पॉईंट बनवलेला आहे, ज्याच्यावरती आपण वर जाऊन तिथून आणखीन आपण लेकला एक वेगळ्याच सीनमध्ये पाहू शकतो। चला तर मग आपण आता वर जाऊया। वर गेल्याच्या नंतर लेकचा व्ह्यू कसा आहे तो आपल्याला वर जाऊन अतिशय क्लिअरली पाहता येईल। जेव्हा सनी डे असतो त्यावेळेस इथे येण्याचा मात्र खूप वेगळा आनंद आहे, पण जर क्लाउडी वेदर असेल तर मग आपल्याला थोडंसं पाहण्यासाठी थोडीशी अडचण येऊ शकते। या ठिकाणी 2-3 तास कधी निघून गेले ते आपल्याला कधी कळणारे नाही आणि या स्पॉटला आजूबाजूच्या सिटीतले लोक पिकनिकसाठी आपल्या फॅमिलीसोबत नेहमी येतात, स्पेशली वीकेंडला। हा जो लांडोरीसारखा पक्षी तुम्हाला दिसत आहे याला इकडे कॅनडामध्ये कॅनडा गूस या नावाने ओळखलं जातं आणि हा कॅनडामध्ये मात्र सर्वत्र आढळतो। या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी अशी पार्क बनवलेली आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो। वीकेंडला फॅमिली पिकनिक करण्यासाठी हा स्पॉट अतिशय सुंदर आहे, त्यामुळे इथे खूप गर्दी असते। या पार्कमध्ये काही मुलं क्रिकेट खेळत होती। निघते वेळेस मी आणि धनुषनी त्यांच्यासोबत थोडा क्रिकेट पण खेळला। तीन चार तास इथे थांबल्याच्या नंतर आम्ही आता इथनं निघालोत। तर जाते वेळेस बर्लिंग्टनच्या बाजूलाच एक मिसिसागा नावाचं खूप सुंदर शहर आहे, तर चला म्हटलं त्या एरियामधनं जाऊ। तर तिकडनं जाते वेळेस तो एरिया कसा आहे तो तुम्हाला मी आता दाखवतो। तर आपण आता मिसिसागा ह्या एरियात आलेलो आहोत। मिसिसागा ही टोरंटोपासून खूप जवळची सिटी आहे। ऑलमोस्ट टोरंटो आणि मिसिसागा आता हे एकमेकात असे मिक्स झालेले आहेत, त्यांच्यात असं सेपरेशन आपल्याला दिसत नाही। मिसिसागा ही पण ऑन्टेरियो या राज्यामधली खूप महाग सिटी म्हणून ओळखली जाते। या एरियामध्ये घरांच्या किमती खूप जास्त आहेत। या एरियामध्ये जर आपल्याला रेंटनी राहायचं असेल तर 1 BHKचा रेंट साधारण $2500 ते $2800 या रेंजमध्ये आहे। याच कारणामुळे मिसिसागा ही एक महाग सिटी म्हणून ओळखली जाते। या एरियामध्ये खूप मॉडर्न बिल्डिंग्स आहेत, जे नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि अगदी उंच उंच अशा बिल्डिंग्स आहेत।
मोस्टली ह्या ज्या उंच बिल्डिंग्स आहेत त्या रेंटल बिल्डिंग्स आहेत, जिथे आपण 1 BHK किंवा 2 BHK अपार्टमेंट्स रेंटसाठी घेऊ शकतो. अशा एरियामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर फॅमिली इन्कम चांगलं पाहिजे. आपल्या फॅमिलीमध्ये कमीत कमी दोघांचा तरी चांगला जॉब असला पाहिजे. या एरियामध्ये आपल्याला मॉडर्न आर्किटेक्चर आणि ज्या बिल्डिंग्स अशा वेगवेगळ्या आकाराच्या आहेत त्या प्रकारच्या बिल्डिंग्स आपल्याला इथे पाहायला भेटतात. पॉप्युलेशन ग्रोथ आणि डिमांड खूप जास्त असल्यामुळे हा एरिया महाग होत चाललेला आहे. त्याचबरोबर या एरियामध्ये इमिग्रंट लोकांची संख्या खूप जास्त आहे. जे लोक वेगवेगळ्या देशांमधून आलेले आहेत ते लोक या एरियामध्ये खूप जास्त दिसतात. घरी जात असताना आम्हाला अचानक एक नदी दिसली आणि म्हटलं चला थांबूया आणि नदीच्या बाजूला काय आहे, कशी नदी आहे ते पाहूया. तर या नदीचं नाव आहे क्रेडिट रिव्हर. ही रिव्हर मिसिसागा या सिटीमधनं जाते. समोर गेल्यानंतर आम्हाला दिसलं की नदीला पाणी खूप कमी होतं, पण आजूबाजूचा निसर्ग मात्र खूप सुंदर होता. थोडंसं आम्ही नदी किनाऱ्यावरती एक 10 मिनिट वॉक करून निसर्गाचा आनंद घेतला आणि सोबत चालत चालत असताना पाण्याचा आवाज मात्र खूप छान येत होता. समर टाईममध्ये आउटडोअर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी कॅनडामध्ये असे वेगवेगळे स्पॉट्स आहेत. आपल्या आजूबाजूला नदी, तळं अशा प्रकारचे स्पॉट्स मात्र खूप ठिकाणी असतात आणि लोक त्या स्पॉट्सचा भरपूर उपयोग करतात. आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा किती वेगवेगळ्या रंगांनी भरलेला आहे ते या फुलांकडे पाहिल्यानंतर समजतं. ही सगळी नॅचरल फुलं आहेत, त्याला कोणी लावलेलं नाही, पण ही निसर्गामध्ये आपोआप येतात. चालत थोडं पुढं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्हाला अशी 1-2 माणसं दिसली जी मासेमारी करत होती. तर या कॅनडामध्ये काय असतं, समर टाईममध्ये लोकांना मासेमारी करण्याचा खूप छंद असतो. तर त्या मासेमारी करण्याच्या माणसाच्याच बाजूला एक हा हेरॉन नावाचा पक्षी होता. आपल्या बगळा जसा असतो इंडियामध्ये त्या प्रकारचा. तर तो काय करतो, ह्या मासेमारी करणाऱ्या लोकांनी जर एखादा मासा त्यांना नको वाटला तर फेकून दिला, तर ते मासे खाण्यासाठी हा तिथे उभा टाकलेला आहे. हा पक्षी जनरली नदी किनाऱ्यावरती असतो, कारण त्याला तिथे मासे खाण्यासाठी सापडतात. आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर आपल्या आजूबाजूचा निसर्ग स्वच्छ कसा राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. चांगलं कंटेंट बनवायला आणि चांगली चांगली माहिती तुमच्यापर्यंत आणायला मला बरीच मेहनत करावी लागते, पण मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हे सगळे व्हिडिओ बनवत असतो. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला जो निसर्ग आहे त्याचा नक्की आनंद घ्या, कारण आपण बाहेर गेल्याशिवाय आपलं मन प्रसन्न होत नाही आणि आपल्या जीवनामध्ये जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला निसर्गामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.